आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारतीय पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नुकतीच खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ग्राहम रीड. म्हणजे बघा, हे आहेत ग्राहम रीड, ऑस्ट्रेलिया या देशाचे माजी हॉकीपटू आणि यांची नुकतीच भारतीय पुरुष हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता देश नुकताच जागतिक सौर संघटनेचा 74वा सदस्य देश बनला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बोलिव्हिया. बोलिव्हिया हा देश नुकताच जागतिक सौर संघटनेचा 74वा सदस्य देश बनलेला आहे. ही जागतिक सौर संघटना काय आहे? तर ही जागतिक सौर संघटना अशा देशांची संघटना आहे जे देश कर्कवृत्त व मकरवृत्त या दोन्ही दरम्यान येतात. या कर्कवृत्त व मकरवृत्त दरम्यान येणाऱ्या देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सूर्यप्रकाश पडतो आणि त्या सूर्यप्रकाशाचं रूपांतर सौर ऊर्जेमध्ये करण्यास या देशांना प्रोत्साहन देणे, तसेच या देशांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे या उद्देशाने नोव्हेंबर 2015मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या पुढाकारातून ही जागतिक सौर संघटना इंटरनॅशनल सोलार अलायन्सची स्थापना करण्यात आलेली होती. आणि या जागतिक सौर संघटनेचा नुकताच बोलिव्हिया हा 74वा सदस्य देश बनलेला आहे. बोलिव्हिया मॅपमध्ये बघा, हा आहे बोलिव्हिया. बोलिव्हियाची राजधानी आहे सुर्के आणि बोलिव्हियाचे सध्याचे प्रेसिडेंट आहेत इव्हो मोरॅकल्स. पुढचा प्रश्न, नुकत्याच संपन्न झालेल्या मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरी गटात खालीलपैकी कोणी विजेतेपद पटकावले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लिन डेन हा चीन या देशाचा बॅडमिंटन पट्टू असून याने नुकतंच मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पुरुष एकेरी गटामध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. इथे तिसरा जो पर्याय दिसतोय ताई जू हिंग ही तैवान या देशाची महिला बॅडमिंटनपटू असून हिने या स्पर्धेमध्ये म्हणजे मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये महिला एकेरीमध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि आपला जो मूळ प्रश्न आहे, मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा पुरुष एकेरी विजेतेपद, ते आहे पर्याय क्रमांक 1 लिन डेन. पुढचा प्रश्न, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क या देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या क्रमवारीत टॉप 100मध्ये महाराष्ट्रातील किती विद्यापीठांचा समावेश आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 12. नुकतंच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे एक यादी किंवा एक रँकिंग प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्या यादीचं नाव आहे नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क. ही देशातील सर्वोत्कृष्ट अशा विद्यापीठांची यादी आहे किंवा क्रमवारी आहे. आणि या क्रमवारीमध्ये टॉप 100मध्ये महाराष्ट्रातील एकूण 12 विद्यापीठांचा किंवा 12 शिक्षण संस्थांचा समावेश आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. या क्रमवारीमध्ये पहिला क्रमांक लागतो IIT मद्रास या संस्थेचा. पुढचा प्रश्न, 2018च्या ESPN इंडिया मल्टी स्पोर्ट्स पुरस्कारांतर्गत वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर आहे PV सिंधू आणि नीरज चोप्रा. म्हणजे पर्याय क्रमांक 3 वरील दोन्ही. PV सिंधू ही बॅडमिंटनपटू आहे आणि नीरज चोप्रा हा भालाफेक या खेळाशी संबंधित खेळाडू आहे. आणि या दोघांनाही 2018चा ESPN इंडिया मल्टी स्पोर्ट्स पुरस्कारांतर्गत देण्यात येणारा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार नुकताच जाहीर झालेला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वरील दोन्ही. नेक्स्ट, सध्या चर्चेत असलेले भारतीय राज्यघटनेतील कलम 35A खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 जम्मू काश्मीरच्या नागरिकांना विशेष अधिकार, दुसरा पर्याय 14 वर्षाखालील मुलांना सक्तीचे शिक्षण, तिसरा घटनात्मक उपाययोजनेचा हक्क आणि चौथा पर्याय 2 किंवा अधिक घटक राज्यांसाठी एक सामायिक उच्च न्यायालयाची तरतूद. तर याचं बरोबर उत्तर आहे भारतीय राज्यघटनेतील कलम 35A हे जम्मू काश्मीरच्या नागरिकांना विशेष अधिकार या संबंधित आहे. हे जे कलम आहे 35A हे कलम भारतीय राज्यघटनेमध्ये 1954 साली राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनुसार किंवा आदेशानुसार समाविष्ट करण्यात आलेला आहे. आणि या कलमानुसार जम्मू काश्मीरच्या नागरिकांना विशेष अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. देशातील इतर भागातील कुठल्याही व्यक्तीस जम्मू काश्मीरमध्ये कोणत्याही प्रकारची स्थावर मालमत्ता खरेदी करता येत नाही. तसंच जम्मू काश्मीरच्या महिलांनी जर राज्याच्या बाहेरील पुरुषांशी विवाह केला तर त्या महिलांना मालमत्तेमधला आपला अधिकार गमवावा लागतो. महिलांना व त्यांच्या
त्यांच्या वारसांनाही मालमत्तेमधील आपला अधिकार गमावावा लागतो. आणि हे कलम जे आहे ते 35 आहे. जम्मू काश्मीरच्या नागरिकांना विशेष अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत या कलमानुसार. आणि सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे कलम चर्चेमध्ये आहे, त्यामुळे आपण इथे हा प्रश्न घेतलेला आहे. इथे अजून 3 पर्याय आहेत. 14 वर्षाखालील मुलांना सक्तीचे शिक्षण, घटनात्मक उपाययोजनेचा हक्क आणि 2 किंवा अधिक घटकराज्यांसाठी एक सामायिक उच्च न्यायालयाची तरतूद. हेही आपण कलम कुठले आहेत ते पाहूयात. दुसरं जे आहे 14 वर्षाखालील मुलांना सक्तीचे शिक्षण, या संबंधित भारतीय राज्यघटनेतील कलम आहे कलम 45. तिसरा पर्याय आहे घटनात्मक उपाययोजनेचा हक्क, याच्याशी संबंधित कलम आहे कलम 32. आणि चौथा पर्याय 2 किंवा अधिक घटकराज्यांसाठी एक सामायिक उच्च न्यायालयाची तरतूद, या संबंधित कलम आहे भारतीय राज्यघटनेतील कलम 231. आणि आपला जो मूळ प्रश्न आहे कलम 35 ते आहे जम्मू काश्मीरच्या नागरिकांना विशेष अधिकार. आणि आता कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता, प्ले राईट 2019 हे 2 दिवसीय खेल साहित्य संमेलन खालीलपैकी कोठे संपन्न झाले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चंदीगड. चंदीगड येथे 30 ते 31 मार्च 2019 या कालावधीमध्ये हे प्ले राईट 2019 हे 2 दिवसीय खेळ साहित्य संमेलन संपन्न झालेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चंदीगड. आणि आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे डॅश डॅश हा व्यावसायिकरित्या 5G सेवा सुरू करणारा जगातील पहिला देश आहे? पर्याय आहेत अमेरिका, दक्षिण कोरिया, जपान आणि चीन. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.